फोटोग्राफ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल केलं। त्या दिवशी राहुलने मी पेशंट बघत होतो आणि फोन हातात घेतला आणि म्हटलं मंगेश दादा फोन घेतात की नाही घेतात, हिम्मत केली आणि फोन लावला। दादांनी फोन उचलला। म्हटलं हॅट्स ऑफ, खऱ्या अर्थाने म्हटलं हे चाळीसगाव मध्ये होतंय, हे होणार आहे, हे आम्ही बघणार आहे, विश्वास बसत नाहीये दादा। आणि त्यांनी मला कालावधी सुद्धा सांगितली एवढ्या महिन्यांमध्ये हे सगळं उभं राहणार आहे। अनेक वेळा प्रश्न मनात यायचा की अमळनेर सारख्या नगरीमध्ये नाट्यगृह उभं आहे, पण आपल्या चाळीसगावमध्ये जो या जळगाव जिल्ह्याचा सगळ्यात मोठा तालुका आहे त्या तालुक्यात नाट्यगृह नाही याची नेहमीच खंत मनात होती। पण आज आपल्या या चाळीसगाव नगरीमध्ये देखील नाट्यगृहाची निर्मिती या ठिकाणी होते। ट्रॉमा केअर सेंटर तुमच्याकडे आलंय, MH52 म्हणून तुमची आज ओळख निर्माण झाली आहे। प्रशासकीय कार्यालय, अतिशय भव्य दिव्य असं कार्यालय आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये उभं राहिलंय। माझी जन्मभूमी कन्नड जरी असली तरी कर्मभूमी चाळीसगाव आहे। कर्मभूमी चाळीसगाव मध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सार्थ अभिमान वाटतो। आणि मी आमच्या तालुक्यात सांगत असतो की आमदार असावं तर आमच्या मंगेश दादांचा। तेजोमय व्यक्तिमत्वाचं टौक सुशोभीकरण हे कदाचित माझ्या आणि किशोरप्पाच्या नशिबात लिहिलं असेल, म्हणून एवढे दिवस हा चौक थांबला असेल। आणि ती संधी तुमच्यामुळे मला मिळाली याची मला जाणीव आहे। सर्वप्रथम आजचा कार्यक्रम, आजची केलेली ही छोटीशी माझी समाजाप्रती असेल, महाराणांच्या प्रती असेल, ही छोटीशी सेवा तालुक्याच्या चरणी विनम्रपणे मी अर्पण करतो। जर एक काम आपण हातात घेतलं असेल ते काम लवकरात लवकर आपण पूर्ण करतो, त्या कामाला गती देतो। मी तुम्हाला आज सांगतो आप्पा, तुम्ही आजची तारीख लक्षात ठेवा। याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला, आणि जर पावसाचं जास्त वातावरण राहिलं तर 10 दिवस ग्रेस पिरियड यासाठी सांगतो की इतक्या थोर पुरुषाला आपण नुसतं राजकीय याच्यासाठी वापर करून होणार नाही। 30 दिवस आणि अधिक 10 दिवस 40 दिवसाचा आत हा पूर्ण चौक मी सुशोभीकरण करून पुन्हा याचं लोकार्पण समाज बांधवांच्या साक्षीने या परिसरात आपण करणार आहोत। अतिशय जबाबदारीने मी जागा देखील शोधली। मला आप्पा विचारत होते 37-1 ची माझी प्रक्रिया आता मी चालू करतोय। वर्षभराच्या आत 10,000 समाज बांधवांना, 20,000 समाज बांधवांना पूर्ण तालुक्याला एकत्र करून याच ठिकाणी अश्वारूढ पुतळा करायची जबाबदारी माझी। या चाळीसगावचं सगळं आभाळ फाटलेलं आहे आणि ह्या आभाळाला जर का दुरुस्त करायचं असेल, नुसती डागडुजी करून चालणार नाही। अशा कर्तव्य दक्ष माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहून जोपर्यंत नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि हे विकासाचे खऱ्या अर्थाने सत्तेचे चाक आहे, हे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही या शहराला विकासाचं रूप देऊ शकणार नाही। माझी आज या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मी मागच्या विधानसभेला चित्र पाहिलं, या चाळीसगाव तालुक्यातला एकही राजपूत समाजाचं गाव मंगेश दादांकरता प्लस नव्हतं। आज या महाराणा प्रतापांचे आपण वंशज आहोत। आज या स्मारकाचं भूमिपूजन आपण करतो। जर का खरंच मंगेश दादाचं ऋण फेडायचं असेल तर मागच्या विधानसभेमध्ये जे 100% गावं मायनस होती ती 100% गावं प्लस करून मंगेश दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, तर आणि तरच आपण त्यांचे ऋण फेडू शकू, अन्यथा ऋण फेडले असं सांगता येणार नाही। आजपर्यंत मराठा समाजाच्या गावामध्ये मायनस नाही झाला, त्याच्यामुळे मी स्वतःला मराठ्यांचा आमदार समजतो। आज मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की तुमचं नाव आजपासून तुम्ही राजपूतांचे आमदार म्हणून या चाळीसगाव तालुक्यामध्ये ओळखले जाल।